सांगतात की तो आरोपी नाही, आम्ही सर्व बाजू त्याची काढली आहे, तरी देखील मग हे हायकर सत्तेची चाहूल लागलेले ह्यांना फक्त खुर्ची पाहिजे, बाकी ह्यांना कुणी तिकडं काही हो काहीही घेणं. भले प्रकरण हा एक बहाणा आहे आणि ह्यांच्यासाठी ही एक मोठी संधी चालून आलेली आहे. ह्या संधीचा फायदा हे तिघं बहीण भाऊ घेत आहेत. नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मंडळी, विलास घुले ही एक हत्या नसून याच्या मागं खूप मोठं षडयंत्र आहे. विलास घुले हा एक बहाणा आहे आणि त्याच्या आड एक मोठी संधी चालून आलेली आहे या मुंडे बहीण भावांना. नेमकं मित्रांनो घडतंय काय, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. आम्ही कोणाला इथे पर्सनल टार्गेट करत नाहीत, जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगत आहोत. त्याआधी तुम्ही आपलं लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण हलवून सोडणारा हा बीड जिल्हा, इथे घराण्याची परंपरा चालत आलेली आहे. इथे प्रत्येक घरातून आमदार हा निवडून आलेला आहे. मग ते क्षीरसागर घराणं असो, पंडित घराणं असो, मुंदडा घराणं असो, मुंडे घराणं असो आणि सोळंकी घराणं असो. मग आता तुम्ही विचार करा, इथे मग खासदारकीला एक मोठं नाव आता चर्चेमध्ये आलं होतं महाराष्ट्रभर आणि देशभरात त्याची हवा गेली होती. ते नाव म्हणजे सोनवणे. सोनवणे यांनी मुंडे यांचा लोकसभेला पराभव केला आणि हेच कुठेतरी कराड गँगला आणि ह्यांच्या डोळ्यात ती खूप होते. म्हणून म्हणलं ना, विलास घुले हे फक्त बहाणा आहे. त्याच्या आडुंगी यांना मोठी संधी आलेली आहे की सोनवणे हे नाव पुन्हा कसं बुजून टाकता येईल आणि सोनवणे नाव पुन्हा वर येता कामा नये. मग आता तुम्ही विचार करा, तेच बीडचे एसपी सांगतात की आम्ही सोनवणे यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज काढले, त्यांचे CDR काढले, परंतु सौरव सोनवणेचं नाव आम्हाला कुठेही सापडत नाही, त्यांना त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही. मग तरी देखील जाणून बुजून हे हाके, नवनाथ वाघमारे हे सगळे ओबीसीचे जातात का? त्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला म्हणलं ना, बीड जिल्ह्यात जे घराणेशाही जे नाव आतापर्यंत आले ते कुणाला पुसता नाही आलं. हेच नाव कुठेतरी सोनवणे ब्रँड होत चाललंय. पुन्हा ह्यांना तीच भीती आहे की सोनवणे हे जर नाव आपल्याला वरचढ झालं तर आपल्याला पुन्हा 2029ला जर असाच पराभव स्वीकारायला लागला तर आपलं काय खरं नाही. तर आता मित्रांनो बघा, बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे आताच तो कुठेतरी उद्ध्यास्त आलेला आहे. म्हणजे तो लोकांमध्ये जातोय, मिसळतोय, समस्या करतोय, कारखान्यावरील लोकांचे जे काय काम असतील ग्राउंड पातळीवरती लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या काय, संपर्क जोडणे, अजून हे लोकांमध्ये मिसळून ज्यांनी तो एक मोठा जनसागर तयार करायला लागलाय. हेच कुठेतरी ह्या मुंडेंना खुपतंय, कारण लोकसभेला अधिक पॉवर हे सौरव सोनवणे सध्या बनवतोय बीड जिल्ह्यामध्ये जाऊन. आणि हेच कुठेतरी म्हणून तुम्हाला घुले प्रकरण हे दिसतं तेवढं सोपं नाही. याच्या आडुंगी जे राजकारण होतंय ह्या वाल्मिक कराड गँगला आणि हे जे दाचवेत करतात त्यांना माहित नाही. कारण बीड जिल्ह्यामध्ये अशा किती घटना हो, या घटनांमध्ये ह्यांना मुंडे फॅमिलीला आणि यांना काहीही घेणं देणं नाही. मग आता यांना संपद मुंडे यांना दिसले नाही का हो? प्रथम मुंडे ह्या देखील एक डॉक्टर आहेत. ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतात, बोलतात, एक मोठा जनसागर करतात. कारण एका डॉक्टरनी तिथे आत्महत्या केली होती. मग त्यांच्या घरी त्यांनी गेले का? नाही. मग त्या परळीमध्ये आताच काही दिवसापूर्वी घटना घडली, तेव्हा ह्या तिघा बहीण भाऊ गेले का? नाही. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये यांनी तिघांनी बाजू लावून धरली का? कधीच नाही. मग आता हेच घुले प्रकरण कशामुळे चर्चेमध्ये आलंय बाबा? तर याचं एकमेव कारण आहे मंडळी, ते म्हणजे सोनवणे. सोनवणे हे नाव त्यांचा मुलगा जर आता जर त्याचे पंख छाटले तर येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यात जे मोठा हायप तयार होणार होता. बजरंग सोनवणे यांना जर खालच्या ग्राउंड लेवलवरती जाऊन कामच करायची गरज नाही, तिथे जर हे काम ऑटोमॅटिक होत आहेत, तर त्याचे कसे पंख छाटायचे हेच सर्व प्लॅन आहे. बाकी ह्यांना कोणाची हत्या होऊ, यांना कोणाला न्याय मिळू, यांना काही घेणं देणं नाही. मग ते बीडमध्ये किती मर्डर झाले, ह्या वाल्मिक कराड टोळीने काय काय करून ठेवलं ते ह्यांना घेणं देणं नाही. ते ह्या गोष्टी सर्व सांगणार नाही. फक्त काय सांगणार की एक आरोपी आहे. अरे बाबा, पोलीस सांगतात की तो आरोपी नाही, आम्ही सर्व बाजू त्याची काढली आहे, तरी देखील मग हे हायप का तयार करतायत? सत्तेची चाहूल लागलेले ह्यांना फक्त खुर्ची पाहिजे, बाकी ह्यांना कुणी तिकडं काही हो काहीही घेणं देणं नाही. आम्ही कुणाला ते पर्सनल टार्गेट करायला बसलेलो नाही, परंतु आमच्यापर्यंत जी माहिती येते ती अगदी खरी असते आणि आम्ही ह्यांच्यावरती कधीही चांगले व्हिडिओ केले नाहीत. कारण ह्यांनी त्या बीड जिल्ह्याचं ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून जी त्याची परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे. या बीड जिल्ह्याचे प्रश्न काय, पाणी, दुष्काळ, हे मुद्दे कधीच नसेल. फक्त मराठा, वंजारी, ओबीसी, बास हाच मुद्दा ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू असतोय. कारण
ह्या जातीवादामुळे त्याच पोलिसांना आपल्या आडनावाच्या पाट्या लावा लागत नाहीत आणि हे धनंजय मुंडे म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये लावा लागत नाहीत. कशामुळे लावा लागत नाहीत? कारण तुम्ही आणि तुमच्या संबंधित लोकांनी जो जातीवाद नाव तुमचं खराब झालं ना, ह्याच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जास्त खराब झालं होतं. आता बघा इथे जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. मग बजरंग सोनीचा मुलगा जरी असला तरीही त्याला फाशी व्हायला पाहिजे. तरी हे त्याचं नाव कशामुळे अडकावतात? त्याचं एकमेव कारण म्हणजे सोनवणे नाव हे ह्यांना कुठेतरी वरचढ व्हायला लागले, म्हणूनच हा चाललेला आटापिटा आहे. फक्त घुले प्रकरण हा एक बहाणा आहे आणि ह्यांच्यासाठी ही एक मोठी संधी चालून आलेली आहे. ह्या संधीचा फायदा हे तिघं बहीण भाऊ घेत आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं लोकसंग्रह YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.